त्रिविक्रम योगिक क्रियाज प्रस्तुत रेकी एक शिवशक्ती। 21 वर्ष अनुभव सिद्ध तपस्वी मार्गदर्शक योगी विजय पवार यांच्यासोबत रेकी शिका। प्रतिभा धावडे, मी मुंबईला दहिसरमध्ये राहते। खूप आनंद वाटतो आणि रेकीमुळे माझे पुष्कळशी कामं पूर्ण झालेली आहेत। माझ्या भावाच्या नातवाला एकदा कांजण्या आल्या होत्या आणि तो जाग्यावरनं उठत पण नव्हता अजिबात। 7-8 दिवस तो नुसता झोपूनच राहायचा। हात पाय त्याचे वाकडे झाले होते। मग भावाने मला फोन केला, असं माझ्या नातवाला होतं, काय करू? मी म्हटलं डॉक्टरकडे नेऊन काय फायदा झाला काय? तर म्हणतो नाही झाला। मग म्हटलं माझ्याकडे तू फोटो पाठव आणि त्याचं म्हटलं नाव पाठव, बघूया काय होतं ते। तो म्हणतो तू काय करणार? म्हटलं पाठवतं खरं। मग त्याने नाव आणि तो फोटो पाठवला। मी 2 दिवस त्या रेकी दिली। तिसऱ्या दिवशी भावाचा फोन आला की आज माझा मुलगा नातू उठला आणि देवळात जायला सांगतोय, चल देवळात घेऊन चल असं म्हणतोय। वेळेला माझ्या मिस्टरांना उचकी लागायची, सारखी उचकी लागत असे। ती डॉक्टरांच्या गोळ्या आणून सुद्धा बंद होत नव्हती। मग मी म्हटलं आता रेकी देऊया। मग रेकीचं पाणी वगैरे कसं त्यांना दिलं, ते त्यांची रेकी आता उचकी कायमची बंद झाली आहे। सगळ्यांना, विजय पवार सरांना सुद्धा माझा नमस्कार। मला अनुभव सांगायचा आहे आणि रेकी काय असते हे आपल्याला अक्षरशः ती आतून ओळखायला शिकवते की आपण काय आहोत, आपण काय करू शकतो। डिप्रेशन लेवल मधनं तर बाहेर काढते आणि प्रत्येक प्रॉब्लेम मधनं बाहेर काढणारी ही रेकी असते। मला पहिला अनुभव सांगायचा झाला ना तर माझ्या मुलीचा। माझी मुलगी हॉस्टेलला असते आणि तिथे थोडा प्रॉब्लेम झालेला फूड पॉइझनिंगचा आणि थोडी तिची तब्येत बिघडलेली, एक्झाम्स चालू होत्या त्या वेळेमध्ये। मी सरांना सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे माझा। मग सरांनी जे काही उपासना वगैरे सांगितल्या किंवा जी हिलिंग द्यायला सांगितली, मी ग्रुपमध्ये सुद्धा हिलिंगसाठी सगळं व्यवस्थितपणे सगळ्यांनी हिल केलं तिला। आणि याच्याप्रमाणे आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की काय होतंय, तिचे मार्क्स कसे येतात त्याची तिला पण गॅरंटी नव्हती। पण तिने खूप छान मार्क्सने ते क्लिअर केली एक्झाम आणि तब्येतही तिची चांगली राहिली। पण त्याच्यानंतर आल्यानंतर पण पुन्हा तो प्रॉब्लेम झाला आणि तिला ऍडमिट करावं लागलं। त्यावेळेस सुद्धा सरांनी माझी खूप हेल्प केली। फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते, फायनान्शियल प्रॉब्लेम्स मधनं सुद्धा हळूहळू आम्ही बाहेर येतोय। माझ्या मिस्टरांना सुद्धा ब्लड प्रेशरचा, ब्लॉकेजेसचा प्रॉब्लेम आहे पायामध्ये। मी जेव्हा त्यांना पायांवर हिलिंग देते तेव्हा त्यांना बरं वाटतं। सासूबाई पडल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये, तर त्यांच्या कमरेवर आणि मांडीवर सिम्बॉल्स काढले होते मी। तर त्यांना तेवढ्या वेळेपुरती तरी म्हणजे 1 दिवसासाठी तरी बरं वाटलं। तर ते प्रिझम प्रोटेक्शन जे लेवल 1चं रेकीमध्ये व्हिडिओ आहे, तसं मी माझ्या मुलीला वगैरे जाईपर्यंत देते। मग ते एकदम सेफली पोहोचते। एवढीच विनंती आहे सगळ्यांना की कोणीही इथे जर शिकायला आलं तर 108 काय 216% त्यांना रिझल्ट मिळतील। सगळ्यांनी इथेच रेकी शिका। एवढंच बोलून मी माझे शब्द संपवते। थँक्यू सर।